गेल्या 7 ते 8 दिवसांपासून नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे राज्यातील प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती आहे। तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये देखील सध्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते आहे। मात्र पंढरपूरमध्ये सध्या भाविकांना वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतोय। सध्या पंढरपूरच्या महाद्वार चौकामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून सध्या एकही वाहतूक पोलीस कर्मचारी या ठिकाणी वाहतूक कोंडी सुरळीत करताना दिसून येत नाहीये। अगदी या ठिकाणी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तरी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात येत आहे। वास्तविक पाहता आज एकादशीचा दिवस असला तरी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अशाच प्रकारची वाहतूक कोंडी आणि गर्दी प्रशासनाचं नियोजन नसल्यामुळे मंदिर परिसरामध्ये दिसून येते। वास्तविक 2 वर्षांपूर्वी जेव्हा महिन्याच्या एकादशी किंवा शनिवार रविवार हा वीकेंड यायचा त्या काळात देखील भाविकांची गर्दी मोठी असायची। मात्र त्यावेळी वाहतूक शाखेकडून तसेच प्रशासनाकडून ट्रॅफिकचं आणि गर्दीचं योग्य प्रकारे नियोजन केलं जायचं। संत मुक्ताबाई मठ तसेच कालिका देवी चौक येथून मोठ्या वाहनांना आणि रिक्षांना आतमध्ये प्रवेश बंदी करून वाहतूक कोंडीचं नियोजन केलं जायचं। मात्र गेल्या वर्षभरापासून सध्याचं प्रशासन हे नियोजन करताना दिसून येत नाहीये। प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागं पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी दिसावी आणि कॉरिडॉर लवकर व्हावा अशीच भूमिका प्रशासनाची तर नाहीये ना, असाच सवाल सध्या मंदिर परिसरातील नागरिकांकडून विचारला जातोय। त्यासोबतच पंढरपूरमध्ये सध्या अवैध रिक्षा चालक ज्यांच्याकडे परमिट नाही असे रिक्षा चालक खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि असे रिक्षा चालक थेटपणे रस्त्यावरच आपली वाहने लावून ठेवतात। त्यामुळे मंदिर परिसरामध्ये सध्या मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यासोबतच रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचं अतिक्रमण देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे भाविकांना सध्या महाद्वार घाट परिसरामध्ये चालणे देखील मुश्किल झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या पंढरपूरमधील वाहतूक शाखा तसेच अतिक्रमण विरोधी पथक हे झोपेतून कधी जागे होणार असाच प्रश्न सध्या भाविकातून विचारला जातोय।